बऱ्याच मुलांना कौतुकाने सांगतात आणि आई बाप माझ्या मुलाला मराठी वाचता येत नाही. ते असं ना म्हणजे असं होतं की आता गंगूबाई नॉन मॅट्रिक माझी पहिली टेलिव्हिजन मालिका, लेखक दिग्दर्शक होतो. त्यावेळी जे आम्ही मांडू शकत होतो त्या मालिकांच्या माध्यमातून एपिसोड्समधून ते आता नाही मांडू शकत. आता सगळी बंधनं आलेत. आता कोण कसं ते घेईल आणि काचा फुटतील घराच्या हे सांगता येत नाही. दुर्दैवाने झालंय काय, तुम्ही जसं म्हणताय सगळं इंस्टाग्रामच्या फॉलोअर्स किती आहेत एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला किंवा मुलीला, ह्याच्यावर प्रायोरिटीने कामं मिळतात. सरकारने शिक्षण ह्याच्यात की शाळेत बालनाट्यात किंवा नाटकाचं प्रशिक्षण 1 तास आणि नाटकं करून दाखवणं किंवा नसतील करत तरी दाखवली गेली पाहिजे शाळेत बालनाट्य. नमस्कार. वेद भेटच्या आजच्या भागामध्ये मी वृंदा दाभोलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपले प्रायोजक आहेत डोंबिवली नागरी सहकारी बँक. दिग्दर्शन ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया घडवणारा असतो तो दिग्दर्शक. दिग्दर्शक म्हणजे खराखुरा शिल्पकार. रंगमंचाच्या अवकाशातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याला जे दाखवायचंय ते दाखवण्यासाठी तो खूप अभ्यास करतो, तो खूप वाचतो, तो खूप पाहतो आणि खूप ऐकतो सुद्धा. आणि या सगळ्यामुळे जी कलाकृती निर्माण होते ती कलाकृती दृश्य स्वरूपात पाहत असताना आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. हा वेगळा आनंद मिळवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते कष्ट करणारा माणूस म्हणजे दिग्दर्शक. आज आपण भेटणार आहोत प्रयोगशील दिग्दर्शक, संवेदनाशील व्यक्ती श्री राजेश देशपांडे सर यांना. सर, वेद भेटमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. छान वाटतंय आज तुम्हाला इथे पाहून. एका दिग्दर्शकाशी गप्पा मारते आणि तुमचं सगळं बायोडेटा वाचत असताना, तुमच्या कलाकृती पाहत असताना एक गोष्ट खूप मनापासून म्हणजे विचाराविषयी वाटते तुम्हाला की सर, ही जी सगळी प्रोसेस आहे, दिग्दर्शक होण्याकडे तुमची जी वाटचाल सुरू झाली, काय घडलं होतं नेमकं? काय गोष्ट घडली होती ज्यातून दिग्दर्शक व्हावं, लेखक व्हावं? अभिनेते कारण तुम्ही उत्तम आहात, पण दिग्दर्शनाची ही वाटचाल कशी सुरू झाली? सगळ्यात आधी धन्यवाद मला ह्या वेद भेटच्या ह्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. कारण वेद भेटचे मी सगळे एपिसोड्स बघत असतो आणि मी फॅन आहे. खूप अभ्यासपूर्ण आणि खूप माहिती मिळते याच्यातून. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मला सर म्हणू नका, वेडसर म्हणाला तरी चालेल. वा. तर मुद्दा असा आहे ना की पहिल्यांदा अगदी प्रामाणिकपणे सांगतो की या क्षेत्रात प्रत्येक जण येतो ना तो ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस व्हायला येतात. बरोबर. कधीतरी प्रसंग येतो, संकट येतं, अपघाताने बरेचसे लेखक किंवा दिग्दर्शक होतात. तसं त्यातलंच मी एक दिग्दर्शक झालो. म्हणजे मी अभिनय करत होतो अनेक वर्ष. अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये मी अभिनेता म्हणून मालिकांमध्ये काम करत होतो असताना एका क्षणी कुठल्या तरी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी माझ्यावरती जबाबदारी पडली. मला ते करायची वेळ आली, प्रसंग आला माझ्यावर तो. आणि मग तिथून सुरू झालं ते दिग्दर्शनाचं. आणि मग व्यावसायिक नाटक, मग मालिका, अशा सुरुवात झाली. पण पहिलं मला व्यावसायिक नाटक करायची जी संधी मिळाली, दिग्दर्शक, लेखक दिग्दर्शक म्हणून, ती माझीच एक एकांकिका होती, फ्रीडम ॲट मिडनाईट नावाची. साधारण 1995-96 साली जोशी बेडेकर कॉलेजने केली होती ठाण्याच्या INT ला. विनोद कुलकर्णीने ते दिग्दर्शित केली होती त्यावेळी आणि मी लिहिली होती. त्याचं मी 2 अंकी नाटक केलं. आणि मग त्या नाटकात च्या माध्यमातून मी पहिलं माझं व्यावसायिक नाटक, जे लेखक दिग्दर्शक म्हणून मी आलो, त्याच्यात संजय नार्वेकर आणि विजय कदम होते. आणि तिथून मग मला अभिनेता बाजूला हळूहळू पडत गेला आणि मग लेखन दिग्दर्शनाची कामं मिळायला लागली. आणि मग त्याच्यात कुठेतरी एक स्थैर्य जाणवलं मला जास्त, की अभिनेत्यापेक्षा लेखन आणि दिग्दर्शन ह्या कामात जास्त सिक्युरिटी आहे असं वाटायला लागलं. आणि मग एक चॅलेंजिंग वाटायला लागलं. म्हणजे हे जास्त कठीण आहे काम, अभिनयापेक्षा जास्त कठीण काम आहे. लेखन अर्थात सगळ्यात कठीण, दिग्दर्शन ही तेवढंच कठीण आहे आणि त्यात विनोदी.
म्हणजे ते नाटक विनोदी होतं, फॅन्टसी कॉमेडी होती, त्याच्यामुळे ते अजून चॅलेंजिंग वाटायला लागलं. आणि मग म्हटलं हे जास्त मजेशीर आहे. अभिनयाची कामं अधेमध्ये मी करतच असतो, पण मग त्याचा एक सुरू झाला, तो सिलसिला सुरू झाला. मग नाटकं मिळायला लागली, मग मालिका, चित्रपट, असं हळूहळू सुरू झालं. पण मी असं ठरवलं नव्हतं की मला दिग्दर्शक व्हायचं आहे. बरं. अभिनेता म्हणूनच मला काम करायचं होतं. पण मग ते मिळत गेलं. आणि मग दुसरी गोष्ट कशी असते की मी कोकणातून इथे आलो होतो, मुंबईत. गावातून आलेल्या मुलांना जास्त चॉईसेस असतात, त्यांना इथे काही काम करून स्वतःचे घर घ्यायचं असतं, सेटल व्हायचं असतं. मग जे मिळेल येईल ते रोज काम करत राहणं हे माझं ब्रीदवाक्य आहे. मग ते काही असेल, दिसामाजी काही ते लिहावे, काहीतरी वाचावे, साक्षेपाने असं जे म्हटलेलं आहे ते मी ती पाळतो. मी दिवसाला जर किमान 10-15 ओळी काही लिहिलं नाही आणि काही वाचलं नाही तर मला अस्वस्थ वाटायला लागतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागतं. बरं, ते लिखाण व्यावसायिकच असेल असं नाही, मग कविता असू शकते 4 ओळीची सुचलेली. म्हणजे कविता लिहित नाही मी, कविता सुचली पाहिजे, पण ती अवस्थेत, त्या अवस्थेत कधी ते जायला पाहिजे. दिवसाचा एक वेळ तुम्ही त्या कुठल्या तरी त्या मूड ऑफ ट्रँक्विलिटी ज्याला म्हणतात, त्या मूडमध्ये जाणं आवश्यक आहे कलाकाराने. सर्जनशील असणं. म्हणजे आणि आता तर एवढ्या घटना घडतायत, तर त्या घटना तुम्हाला इतकं अस्वस्थ करतात. त्याच्यामुळे आता इतका ऐवज आहे लेखकांसाठी. खरं तर तो ऐवज आता सार्वजनिकरित्या मांडता किती येतो हा एक मोठा प्रश्न आहे. कारण तेवढा संवेदनशील समाज आता राहिलाय का तो त्या पद्धतीने घेणारा. कळलं. म्हणजे जेव्हा आम्ही टेलिव्हिजन मालिका सुरू केल्या, म्हणजे जेव्हा गंगूबाई नॉन मॅट्रिक माझी पहिली टेलिव्हिजन मालिका, लेखक दिग्दर्शक होतो, त्यावेळी जे आम्ही मांडू शकत होतो त्या मालिकांच्या माध्यमातून, एपिसोड्समधून, ते आता नाही मांडू शकत. आता सगळी बंधनं आलेत. आता कोण कसं ते घेईल आणि काचा फुटतील घराच्या हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आता ना ते मटेरियल खूप आहे मांडण्यासारखं, पण ते साचून राहिलंय सगळं आत. मग त्या व्यक्त कुठे होणार? मग त्या कवितांमधनं स्वतःसाठी, त्या सुद्धा बाहेर प्रसिद्ध करायची आजकाल भीती वाटते. असं तो एक म्हणजे दिग्दर्शक म्हणण्यापेक्षा कला क्षेत्रामध्ये सतत काहीतरी करत राहणं हे माझं उद्दिष्ट आहे किंवा ध्येय आहे. मग ते लेखन, दिग्दर्शन, अभिनय, मला कधी कधी गाणी सुद्धा लिहितो. माझ्या काही सिनेमांसाठी गाणी लिहिलेत, नाटकांसाठी गाणी लिहिलेत. सो मी असं काही ठरवून नाही की मी अमुकच करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी धडपडत राहायचं, पडत राहायचं, उठत राहायचं, आणि रोज एक गंमत मैफल झाली पाहिजे आयुष्याची. क्या बात आहे. वा. सर, तुम्ही दिग्दर्शक आहात, त्याचप्रमाणे तुम्ही एक ट्रेनर सुद्धा आहात. अकॅडमी तुमची आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही अभिनेते घडवत असता. पण एक प्रश्न असा पडतो की अभिनेता खरंच असतो की तो घडवावा लागतो? कारण आत्ता जे नवीन कलाकार येत आहेत, तर बरेचसे रील स्टार येत आहेत, त्याच्यामधनं बरेचसे सोशल मीडियावरनं येत आहेत. मग त्यावेळेला प्रश्न पडतो की जे आपल्या पूर्वासुरींनी शिकून सवरून जे पुढे आणलं ते खरं, की आत्ता जे उपजत म्हणून येत आहेत ते खरं? नाही, मुळात अगदी खूप बेसिक आहे. आपण सगळेच म्हणतो की अभिनय प्रत्येकाला येत असतो. लहानपणापासून आपण अभिनय करत असतो. प्रत्येक जण ॲक्टर असतो. हळूहळू तो व्यावसायिक ॲक्टर होत नाही. तर आपल्या आयुष्यात आपण किती ॲक्टिंग करत असतो. सो ॲक्टर प्रत्येक जण असतो. पण या क्षेत्रात अभिनेता म्हणून येण्यासाठी तुम्हाला त्याचं तंत्र शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पहिल्यांदा तुमची भाषा. सगळ्यात मोठा आत्ता जो प्रश्न आहे, आत्ताच्या जी मुलं येत आहेत नवीन, त्यांचा भाषा हा त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण मराठीबद्दल बोलूया आपण, हिंदी इंग्लिश वगैरे सोडून द्या. कारण कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, त्यांना आजूबाजूला जी भाषा कानावर पडते ती कुठलीच धड भाषा कानावर पडत नाही. ना नीट त्यांना इंग्लिश बोलता येत, हिंदी धेडगुजरी, मराठी धेडगुजरी, मग काहीतरी असं इंग्लिश असं काहीतरी वेगळंच बोलतात. पण ते जनरल तुमच्या आयुष्यात चालू शकतं. पण या क्षेत्रात तुम्हाला तसं नाही चालत ना. ते उच्चार, भाषा आणि तुमची मातृभाषा तुम्हाला नीट बोलताच यायला पाहिजे व्यवस्थित. त्याच्यामुळे तो एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की भाषेवर मेहनत घेतली जात नाही. नाटकात आल्यानंतर एकांकिकांमध्ये मग हळूहळू ती मुलं तयार होतात. पण आता दुर्दैवाने झालंय काय, तुम्ही जसं म्हणताय सगळं इंस्टाग्रामच्या फॉलोअर्स किती आहेत एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला किंवा मुलीला, ह्याच्यावर प्रायोरिटीने कामं मिळतात. हे दुर्दैवी आहे.
अर्थात ते टिकत नाही फार, लक्षात घ्या. शेवटी तुमचा उपजत जे गुण आहेत, तुमचं टॅलेंट असेल आणि मेहनत करायची तयारी असेल, तीच मुलं पुढे जातात, टिकतात. एखाद्या मालिकेमध्ये एखादा रोल मिळाला, एखादी भूमिका मिळाली, अशी कितीतरी मुलं मुली बघतो आपण, एखाद्या मालिकेत दिसतात, ती मालिका बंद झाल्यानंतर कुठे असतात. काही हुशार मुलं असतात, ते त्यांना डायरेक्ट संधी मिळते. त्यांनी कुठेही नाटकात एकांकिकेत कामं केलेली नसतात, त्यांना डायरेक्ट मालिकेत रोल मिळतो, हिरो म्हणा, हिरोईन म्हणा किंवा अजून काही. पण ते नंतर ना परत त्यांना कळतं की अरे आपण नाटक केलं पाहिजे, कारण आपलं ते राहिलंय. आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले, आपल्याला आपली शाळा राहिले. मग ती मुलं, काही मुलं, खूप नाही, काही मुलं परत नाटक, मग ते भले प्रायोगिक असतील, त्यांना ते जमेल तसं. कारण शेवटी काय ना, रोजीरोटीचा प्रश्न आहे. नाटकावर सगळ्यांचीच घरं नाही चालू शकत. नाटकावर घरं चालणी काही मोजक्या लोकांची चालतात, पण नवीन मुलांची नाही चालू शकत घरं. त्यांना मिळणारं मानधन तेवढं नसतं. आणि मुंबईसारख्या, पुण्यासारख्या शहरामध्ये आज जो जगण्याचा खर्च वाढलेला आहे, त्याने तुम्हाला मालिका करायलाच पाहिजे. मालिकांना पर्यायच नाही. पण वेळात वेळ काढून तुम्ही नाटक केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी उदाहरण घेतो, नाटक म्हणजे तुमचं गाव आहे. ह्या सगळ्या शहरी प्रदूषणातनं ऑक्सिजन घेण्यासाठी जर कुठं जायचं असेल, तर जसं आपण गावी जातो, ज्याचं कोणाचं गाव कुठे असेल तसं, मी कोकणातला आहे, मी कोकणात जातो, वेळ मिळाला की कोकणात पळतो, तसं नाटकाकडे वळलं पाहिजे. ते तुम्हाला ना पुन्हा जमिनीवर आणतं, तुम्हाला ऑक्सिजन देतं. तुमच्यात दमसास किती आहे, फुफ्फुसातून तुमची तेवढी तंदुरुस्त आहेत का, हे तपासून बघायचं असेल. तुमचे उच्चार, तुमची मेंदू, हे सगळं तपासून बघायचं असेल तर गाडी सर्व्हिसिंगला टाकल्यासारखं पुन्हा एकांकिका, नाटक, जी संधी मिळेल, प्रायोगिक नाटक, हे केलं पाहिजे. आणि काही मुलं करतात. म्हणजे असं काही निराशावादी नाही आहे की सगळं तसं चाललंय. खूप चांगलं चाललंय. म्हणजे आता जर तुम्ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांना गेलात किंवा कुठल्याही एकांकिका स्पर्धांना गेलात, तर आज तिथे तरुणाई जी दिसते, हाऊसफुल करते, ती कोण आहे? हीच मुलं आहेत ना. त्यांना फक्त योग्य वाट दिसली पाहिजे. अर्थात काळात सगळ्याच क्षेत्रात असं झालंय की उद्याची गॅरंटी नाही आहे कोणाला. असुरक्षितता एवढी वाढली आहे की आत्ता आज मिळेल ते सगळं घ्या. आणि तो सगळा जो जागतिक रेटा आहे, तो त्याला कोणीच काही करू शकत नाही. की उद्या माहिती नाही काय होईल, त्याच्यामुळे आत्ता हे मिळतंय ना, आत्ता करून घ्या. मग त्यासाठी आपली तयारी, आपण तेवढं तयार झालो आहोत का की नाही, ही वाट नाही बघत बसत कोणी. ही संधी माझी गेली तर माझी गेली. तो काळ तेव्हा होता, तेव्हा कसं नोकऱ्याही मिळत होत्या. बरेचसे नट आपले किंवा नट ॲक्ट्रेसेस सुद्धा बँकांमध्ये कुठे कुठे नोकऱ्या करून व्यावसायिक कामं करत होते. तशी सवलती होत्या. आर्टिस्ट कोटे होते तेव्हा. BST मध्ये होता, बँकेत होता, काही BMC मध्ये, काही कंपन्यांमध्ये सुद्धा सवलत मिळायची. आता ते राहिलं नाही. मग ही करणार काय मुलं ज्यांना पूर्ण वेळ ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, मग त्यांना काही पडेल ते काम करावं लागतं ना. मग त्याला मालिकांशिवाय पर्याय नाही. आणि मालिकांच्या, तुम्ही डेली सोपच्या एकदा त्या राहाड गाडग्यात घुसलात, चरख्यात, की तुम्ही चिपाड होऊनच बाहेर निघता. म्हणजे किती इच्छा असली तरी मागे वळता येत नाही. मग कारण गरजा वाढवतो आपण, गरजा पूर्ण करता करताच अर्ध आयुष्य जातं. म्हणजे मी माझ्या मुंबईचं घर घेतलं, त्याचे हप्ते फेडता फेडता अर्ध आयुष्य संपलं, 50शी उलटली माझी. कळलं? सो हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण एका बाजूने विचार करता अरे आत्ताकालची मुलं अशी आहेत, तर नाही, ते उलट जास्त विचार करणारी आहेत, सेन्सिबल आहेत. त्यांना जास्त मोठ्या आव्हानांना आज तोंड द्यावं लागतंय, जे 25 वर्षांपूर्वीच्या लोकांना नव्हतं द्यावं लागत. सो ह्या सगळ्या बाजूने विचार केला, कारण मी आज त्याच क्षेत्रात पण वावरतोय, तिथल्याही मुलांना जवळून बघतोय, माझ्या कार्यशाळेत येणारी जी मुलं मुली आहेत त्यांनाही जवळून बघतोय. तर त्यांचेही काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांची आव्हानं वेगळी आहेत, मोठी आहेत. अर्थात तुमचा मूलभूत पाया तयार झाल्याशिवाय पुढे जाऊ नका, हे मी सतत सांगत असतो त्यांना. म्हणजे मी कायम एक उदाहरण देत असतो, ते कायम रिपीट होतं माझं, की तुम्ही चुना लावून पिकवलेले आंबे होऊ नका. परफेक्ट. ते बाजारात विकले जातील, पण ते पुन्हा तुम्हाला बाजारात भाव नाही मिळणार. एकदा लोक फसतील, दुसऱ्यांदा नाही येणार. तुम्ही झाडपिके आंबे व्हा. त्याची चव एकदा घेतली ना की लोक तुमची वाट बघतील. हा आंबा उशिरा येईल बाजारात, पण ह्याच्यासाठी थांबूया. पण मुळात तोच मुद्दा आहे की आता ती संकट एवढी आहेत, तो झाड पिका आंबा एखाद्या वादळात कोसळून पडून गेला तर काय करणार? कळलं?
मग मुलं म्हणतात जाऊ दे बरं, चुना लावा मला एकदा, जाऊ दे पुढे मार्केटमध्ये विकला जाऊ दे. करेक्ट. अशी सगळी ही गंमत आहे. बरोबर. राजेशदादा, आत्ता आपण ज्या वर्कशॉप आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, एकांकिकेसाठी 2-3 अंकी नाटकासाठी आणि त्याचप्रमाणे टी व्ही स्क्रीनवर काम करण्यासाठी, मग तो सिनेमा असू दे किंवा सिरियलमध्ये असू दे, ह्या सगळ्या माध्यमांमध्ये काम करत असताना एक वेगळी मानसिकता तयार झाली आहे आजकालच्या मुलांची, आणि त्या मानसिकतेमध्ये ती मुलं अडकत चालली आहेत हळूहळू, असं एक निदर्शनास आलं. किंवा आत्ता काही लोकांशी बोलत असताना ही गोष्ट त्यांनी प्रकर्षाने सांगितली. तुम्हाला असा अनुभव आलाय आत्ता रिसेंटली असा काही? नाही, मुळात कसं आहे ना की प्रत्येक जण इथे एकांकिका करायला येतो. जो मुलगा कुठल्याही वयात, म्हणजे मुलगा असं नाही म्हणूया आपण की नंतर काही बरीच माझ्या कार्यशाळेत ती 55-60 नंतरची माणसं पण येतात, बायका येतात, पुरुष येतात, की त्यांचं राहून गेलेलं असतं. आम्ही कधीतरी कॉलेजमध्ये केलं होतं, मग नोकरी लागली, मग लग्न झालं आणि संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलो. आता मी रिटायर झालोय, मुलं मोठी झाली, आता मला ते करायचं आहे. त्यांचं काही चूक नाही, प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्यांचं झालेलं काय असतं की त्याचं इतक्या ह्याच्यात गंज चढलेला जो असतो ना, बरं त्या वयानुसार त्यांची तेवढी ती ग्रास्पिंग पॉवर पण कमी झालेली असते. त्याच्यामुळे त्यांना ते परत सगळं अक्वायर करणं कठीण जातं, जास्त वेळ लागतो. करतात लोक, कारण ते टचच नसतो त्यांच्यामध्ये काही. अनेकांची नाटकं बघणंही होत नाही बिचाऱ्यांचं, की जगण्याचं ते नोकरी आणि हे करून ना. आत्ता तर मुंबईचं जर आयुष्य बघितलं आपण, प्रवासातच तुमची 4-4 तास जातात, त्याच्यामुळे नाटकं बघणंही होत नाही. तर मग त्यांना कठीण जातं. पण जी मुलं कॉलेजच्या वयात किंवा तरुण वयातली एकांकिकात येतात, त्यांचं सगळ्यांचं लक्ष तिथे असतं, टेलिव्हिजन किंवा वेब सिरीज, आणि त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. मगाशी जो मुद्दा बोललो मी तोच आहे की पूर्वीसारखं नाही राहिलं ना आता, की नोकरी करू शकतो. आता नोकरीच्या वेळा बघा तुम्ही काय झाल्या आहेत. पूर्वी 9 ते 5, 10 ते 5, आता असा नोकरीच्या वेळा नाही आहेत, वेळाच नाही आहेत आता. जायची वेळ यायची परत काहीच नाहीये. आता हौशी नाटक पण नाही नोकरी करू शकत लोक. कारण पूर्वी कसं होतं, एका एका ठिकाणी असे एकत्र असं लोक राहत होती, म्हणजे गिरगावात लालबाग परळ विभाग होता, दादर विभाग होता. आता माणूस जाणार कुठे छत्रपती शिवाजी टर्मिनसला नोकरीला आणि राहत असेल कल्याणला, तो पोचणार कधी, आणि मग नाटक किंवा त्याला आवडीचं काम कधी करणार बिचारा. कळलं तर ते पुन्हा इंटर बँक कॉम्पिटिशन असायच्या किंवा त्या बंद झाल्या आता. आणि सगळ्यांना टेलिव्हिजनला आज एवढी मागणी आहे, कलाकार हवेच आहेत. तुम्ही जर बघाल तर चांगले चांगले कलाकार, अरे हा ऍक्टर कधी बघितला नाही यार, किंवा ही ऍक्ट्रेस कुठे होती, तर ती होती पण ती व्यावसायिक रंगभूमी वगैरे करू शकली नाही. मग कधीतरी तिला टेलिव्हिजनमध्ये चांगला रोल मिळतो आणि मग तिला संधी मिळते तिचं टॅलेंट दाखवायची. तसं मुलांचं, ह्या वयातल्या मुलांचंही होतं. कळलं. त्याच्यामुळे ती मानसिकता काळाबरोबर बदलणार, आणि ती नाही बदलली, जर तुम्ही काळासोबत बदलला नाही तर तुमची स्वप्न बदलावी लागतात. आपण ते प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे ना. जर एखादा मुलगा म्हणाला नाही मी थिएटरच करत राहणार, तर घरातले आधी लाथ मारून हाकलून लावतील. कळलं. अरे पैसे कुठलं कमवणार तू, जगणार कसा, कर तू सगळं कर. माझे आई वडील दोघंही शिक्षक होते, पण या क्षेत्रात यायचं मी ऑल दी बेस्ट सारखं नाटक करत होतो. मी भरत जाधव आणि मी आंधळ्याची भूमिका करायचो. महिन्याला 30 प्रयोग होत होते तेव्हा. तरी सुद्धा माझी आई मला रिक्षा घेऊन देणार होती. आई एकदा म्हणाली आपण रिक्षा घेऊया. म्हटलं का, बसने जायला, नाही तुझ्यासाठी, म्हणजे मी चालवू. म्हणे तू चालवत असं नाही, आपण कोणाला तरी चालवायला देऊ. मी त्याच्यावर काहीच बोलूच शकलो नाही. तिचंही प्रॅक्टिकली बरोबर होतं. म्हणजे एकच व्यवसाय तिला असा दिसत होता की रिक्षा चालवूनच हा ऍक्टिंग बिक्टिंग करू शकतो, नोकरी करून ह्याला करता येणार नाही. कळलं. तर तसं मी रिक्षेस पात्र नाही झालो. पण काही चूक नाही ना. कळलं की शेवटी त्यांची काळजी असते की आता उद्या काय होणार. बरं आपण सगळे एका पठडीत विचार करतो, लग्न झालं पाहिजे, वेळच्या वेळी मुलं झाली पाहिजेत, घर सगळंच ना. असं म्हणून नावच लोक ठेवतात. हो, नातेवाईक आधी या क्षेत्रात गेल्यावर नातेवाईकच हा गेला वाया. नंतर मग कुठेतरी चमकल्यावर तेच भेटायला येतात, तेच फोटो काढायला येतात. पण ती जी मधली स्टेज असते ती म्हणजे एखाद्या जेलमधल्या तुरुंगातनं बाहेर पडलेल्या कैद्यासारखे बघत असतात त्या मुलांकडे. हा, की आता बघण्याची दृष्टीच अशी असते. आला बघ,
असं असतं. आणि तो जरा चमकला की अरे कसं ते सगळे. सो त्या मुलांचं काय चूक आहे? बरं, हे अनादी काळापासून चालू आहे. अगदी वाया गेलेला माणूस नाटकात. आता तेवढं तरी होत नाही. आता खूप बदलले. आता आई बापच मुलांना घेऊन येतात कार्यशाळेत वगैरे. हिला आवड आहे म्हटलं, नक्की आहे की तुम्हाला आवड आहे म्हणून हिला आणलंय किंवा ह्याला आणलंय? अशी बरेच आणतात की त्यांना कोणतरी लहान मुलगा दिसतो, मुलगी चमकलेली, आणि मग अरे कोणतरी, मग त्या शाळेत घरात येतात ना पाहुणे, हे करून दाखव, ते करून दाखव, ते मुलगा काहीतरी करून दाखवतं. मग ते आपली खोटी खोटी स्तुती करतात, अरे वा काय छान करतोस तू ऍक्टिंग अमुक. मग ह्याला वाटतं खरंच हा ऍक्टिंग बिक्टिंग करतो. आणि मग त्यांनाही स्वप्न पडायला लागतात त्या मुलासारखं मुलीसारखं आपलाही मुलगा चमकावा. मग टाकतात कार्यशाळांमध्ये. असंही होतं. पण आत्ताची जनरेशन खूप शार्प आहे, खूप हुशार आहे. आपल्यासारखी येडी भाबडी नाही आहे. त्यांनाही पटकन होतं. आणि जी मुलं आता खरं तर संकेतकडे जी मुलं येतात, मी बघतो ते सगळं काय टॅलेंटेड मुलं आहेत. मी कायम, मला कोणाचा फोन आला लहान मुलं हवी असतील तर मी संकेत ओपन नंबर देतो. आपण म्हणतो की अरे काय होणार मराठीचं, काय होणार साहित्याचं. तर तुम्ही आता बघत असाल तर मग फोक आख्यांसारखे कार्यक्रम बघा, आहे ना, किंवा कवितांचे नवीन नवीन कवी, तरुण कवी ज्यांना नावं किंवा प्रसिद्ध नाही आहेत, त्यांचे हाऊसफुल होत आहेत. मग हेही होत आहे की म्हणजे तो बघणार, आणि तरुण मुलं जात आहेत त्या बघायला. म्हणजे फोक आख्यांसारखा कार्यक्रम किंवा अजून जे कार्यक्रम चालू आहेत, जे लोककला आहे किंवा कवितांचे कार्यक्रम आहेत, ही बघणारी जर तुम्ही जनरेशन बघितली तर सगळी यंग जनरेशन आहे. म्हणजे असं काही उगाच निराशावादी अरे देवा आता काय असं काही नाहीये. त्यांची भाषा त्यांची बोलायची भाषा वेगळी असेल, ते पूर्वीसारखं असं बोलत नसतील, पण ते त्यांना कविता आवडतात, त्यांना कविता पाठ आहेत, त्यांना म्हणत असतात, त्यांचं काही काही चालू असतं. सो असंही नाहीये की सगळं काहीतरी भरकटलंय. कळलं? त्यांचंही छान चालू आहे आणि ते महाराष्ट्रात ते चालू राहणार. एखादं नाटक दिग्दर्शन म्हणजे चालू आहे किंवा एखादी सिरियल सुरू आहे तुमची, तर रिहर्सल्स जेव्हा होतात त्यावेळेला तुम्ही एक्झॅक्टली काय म्हणजे कशावरती फोकस करता? अभिनयावरती की त्याच्या ओव्हरऑल देहबोलीवरती, त्याच्या संवाद फेकीवरती, कशावरती काम करत असता? म्हणजे तुमचा फोकस कशावरती असतो? सगळ्यात आधी स्क्रिप्ट, संहिता. स्क्रिप्ट आणि स्क्रिप्ट हे सत्य आहे. तुमचं स्क्रिप्ट फसलेलं असेल आणि तुम्ही कितीही मोठे ऍक्टर घ्या, त्याचं काही होऊ शकत. पण स्क्रिप्ट उत्तम लिहिलेलं असेल, व्यक्तिरेखाटन उत्तम झालेलं असेल, त्याचे जे नाटकाचा विषय घेतला तर सुरुवात, मध्य आणि शेवट प्रॉपर त्याचा ग्राफ असेल, तर मग तुम्ही ॲव्हरेज ॲक्टरकडनं सुद्धा खूप चांगलं काम करून घेऊ शकता. तर माझा सगळ्यात फोकस असतो पहिल्यांदा स्क्रिप्टवर. अच्छा. स्क्रिप्ट उत्तम झालंय की नाही, त्याच्यात काही बिळं राहिलेत का, आणि मग ते आर्टिस्ट कलाकारांकडनं वाचन नीट करून घेऊन त्या वाचनातच त्यांना व्यक्तिरेखा सापडली पाहिजे, कॅरेक्टर. म्हणजे मी हिमालयाची सावली केलं, त्याचं मी 3 महिने तालमी केल्या, त्यातले 2 महिने मी फक्त वाचन केलं. कारण ती भाषा एक तर त्या काळातली कानिटकरांची, ती भाषा त्यांना मुरवणं तोंडात बसून, काही कलाकार सोडले तर त्यांच्यासाठी ते शब्दही नवीन होते अनेक. कळलं? आणि ती भाषा त्यांची वाटली पाहिजे, तो खोटं बोलतोय असं नाही वाटलं पाहिजे. आणि मग ते वाचनातच जेव्हा वाचन सुरू असतं, जेव्हा तोपर्यंत माझ्या नेपथ्याचा आराखडा माझ्या समोर आलेला असतो. मी जर लिहिलेलं नाटक असेल तर मी लिहिताना माझ्या डोळ्यासमोर अख्खं आकृतीबंध तयार असतो, नेपथ्यापासून त्या मुवमेंट्स पासून, की ह्या वाक्याला लिहितानाच मला माहिती आहे ह्या वाक्याला हा कलाकार, ही व्यक्तिरेखा इकडे मुवमेंट करणार, इकडे जाणार, तिकडे जाणार. तेव्हा मी लिहिलेल्या नाटकांना वगैरे मला वेगळी मेहनत नाही करावी लागत. पण दुसऱ्याने जेव्हा वाचन सुरू असतं तेव्हा मी नेपथ्याचा आराखडा इथे असं ठेवतो आणि मग मी ते तिथे माझ्या डोक्यात ते तयार होतं, तिथे चालणार आहे. आणि एकदा त्या व्यक्तिरेखा वाचनात पक्क्या झाल्या, कलाकारांना सापडल्या, की पुढचं जे काम सोपं होऊन जातं. बऱ्याच ऍक्टर्सचं म्हणणं असतं मी उभं राहिल्यावर करतो, पण नाही, चुकीचं आहे. असं नसतं काही उभं राहिल्यावर. मला नाहीच तुला मुवमेंट द्यायची आहे, बसूनच अख्खं नाटकात करायचं असेल तर तू कोण ठरवणार उभं राहिल्यावर करतो? बरोबर. मी दिग्दर्शक आहे, मला नाही हे कॅरेक्टर इथे बसूनच बोलणार आहे 2 तास, तर मग काय करशील? बऱ्याच लोकांचं असतं अरे ते उभं राहिल्यावर करत नसतं, म्हणजे अंधश्रद्धा आहेत. उभं राहिल्यावर वगैरे वेगळं काही नसतं, ते तिथे सापडलं पाहिजे. कळलं? वाचनात सापडलं पाहिजे. आणि सिद्धहस्त लेखकांनी लिहिलेली नाटकं माझ्या सुदैवाने मला करायला मिळाली. म्हणजे
पुलंचं ती फुलराणी करायला मिळालं, नंतर आता सुंदर मी होणार करायला मिळालं, नंतर हिमालयाची सावली करायला मिळालं, आता तरुण तुर्क करायला मिळालं. तर ह्या मोठ्या लेखकांनी लिहिलेली नाटकं जर हातात आली ना की मग तर म्हणजे असं असतं की अरे यार मग मज्जा येते अजून, की ते काम सोपं झालेलं असतं ना. लिखाणातल्या ज्या दुरुस्त्या असतात ते करायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे मग आता त्याच्या पुढचं काम अजून चांगलं काय करता येईल, आणि ते शब्द त्यांचं ते सगळं अभ्यासपूर्ण लिहिलेले, शब्द इकडचा तिकडे करता येत नाही. आणि ही नाटकं मी सगळ्या आत्ताच्या मुलांना सांगतो किंवा सांगेन की ही जी नाटकं आहेत लिहिलेली ही वाचली पाहिजेत. त्यांनी बघायची संधी मिळाली तर बघितली पाहिजेत. आता युट्यूबवर बरीचशी नाटकं आहेत, अर्थात युट्यूबवर त्याची मजा येत नाही, पण अगदीच नसेल तर युट्यूबवर तरी बघा, पण वाचली पाहिजेत. क्राफ्टिंग काय असतं लेखनाचं. जे वसंत कानेटकर हे सगळ्यात उत्तम नाटककार असं मानलं जातं, आणि मी त्यांचं एक नाटक केल्यामुळे मला ते पटलेलंही आहे. अनेक आहेत, पण कानेटकरांना नाटक हा जो फॉर्म आकृतिबंध जेवढा छान कळला तो आदर्श आहे, की अभ्यास करण्यासारखं त्यांनी लिहिलेलं आहे. बाकी अनेक आहेत, म्हणजे ती नावं आता घेतली तर खूपच असतील. तर ही वाचन हा एक मुद्दा आहे जो आता लॅकिंग आहे मुलांचा. तुमच्या रिहर्सलमध्ये पहिल्यांदा वाचन वाचन. मी शब्दांवर विश्वास आणि निष्ठा ठेवणारा माणूस आहे लेखकाच्या. इम्प्रोव्हायझेशन जर 100% त्या लेखनात आलं ना की मग त्याच्यानंतर आर्टिस्ट जो इम्प्रोव्हाइज करतो त्याच्यानंतर, इम्प्रोव्हायझेशन पेपरवर नसताना याच्यावर माझा विश्वास नाही. ते फसवतं, ते फसतं. कळलं. बऱ्याच आर्टिस्ट करतात ते, पण पहिल्यांदा लिखाणात आलेलं पाहिजे. ते बेस तो आहे ना, पाया तुमचा लिखाण आहे, वरचं मग इंटिरियर आहे. आर्टिस्टने जे काय करणं इम्प्रोव्हायझेशन आहे ते वरच्या नंतरचं आहे. ते सगळं पाया जर कमकुवत असेल तर वरचं छान असेल तर दुसऱ्या पहिल्या पावसात ढुस होऊन जाईल ना ते. आणि ते आता अलीकडे जसे पूल पडतात, इमारती पडतात, ते तसं होऊन जाणार ते मिसिंग लिंक. सर, आता जी नवीन मुलं येत आहेत त्यांनी रोज काय सराव करायला पाहिजे अभिनेता किंवा अभिनेत्री बनण्यासाठी? सगळ्यात आधी जसं मी म्हटलं, वाचलं पाहिजे मोठ्याने. मी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला कविता वाचा. ज्याला कविता उत्तमरित्या सादर करता येते ना तो उत्तम अभिनेता, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. म्हणजे का? पण म्हणजे कविता तुम्ही जेव्हा एक तर कविता समजून घेणं, अगदी काय अनेक कविता अशा असतात की ते विचार करायला लावतात तुम्हाला, पटकन अर्थ कळत नाही, काही अनवट शब्द मिळतात. आणि कविता म्हणताना तुम्ही तुमच्यातला आतला एक जो संवेदनशील माणूस असतो तो जागा झाल्याशिवाय तुम्ही छान कविता म्हणू शकत नाही. बरोबर. जी अभिनेत्यासाठी पण गरज आहे. कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, कुठे पॉज द्यायचा. कळलं. तो पॉज किती टायमिंगचाही भाग आहे. त्याला एक रिदम असतो ना कवितेला. कुठलंही काही बोलताना आपण एक लय असते, त्याला पीठ असतात ना, ताल असतो. म्हणजे मी काय म्हणतो की सूर शिकू शकतो आपण, ताल तुमच्या अंगात असावा लागतो. तर तालाचा जो आहे 1 2 3 1 2 3 ते तुम्ही कविता सगळ्या गेय किंवा ह्याच्या नसतात, छंदात नसतात, काही ह्या पण असतात, म्हणजे ज्याला मुक्त छंदात असतात, पण तरी त्याचा सुद्धा एक छंद असतो. कळलं. म्हणजे अगदी काय तो धडा नसतो. किंवा जरी तुम्ही गद्य वाचत असाल तर त्याला सुद्धा एक लय असते त्याची म्हणून. संवादाना पण त्याची एक लय असते. कळलं. तर ती कविता वाचणं हे मी सतत सांगतो. मी माझ्या यांना सांगतो मला रोज एक कविता वाचून किंवा पाठ करून मला पाठवा. मग ती कविता मी स्वतः वाचून त्यांना पाठवतो. त्याच्यातून माझाही रियाज होतो. कळलं. आणि मी खरं सांगायचं तर मी मुलांना प्रशिक्षण देणं हे माझ्यासाठी करतो, की मला ताजं तवानं राहून मला रोज माझा रियाज व्हावा म्हणून. हा माझा स्वार्थ आहे. कळलं. की मला त्या मुलांकडनंही बरंच काही मिळतं ना. एखाद्या मुलाला किंवा मुलीला एखादी गोष्ट जमत नसेल, तिला चालायला जमत नसेल, एखादा उच्चार जमत नसेल किंवा, तर मग मला माझाच शोध चालू होतो की अरे याच्यातून मार्ग कसा काढायचा. मग मला एक नवीन क्लुप्ती मिळते. आणि मी शिकत असतो जास्त त्यांच्यापेक्षा, त्यांना दाखवत असताना. सो मी ते स्वार्थी हेतून करतो की मी माझ्यासाठी करत असतो. मग 1 2 काही मुलं करतात, काही नाही करत. मोठ्याने वाचणं. दुसरं गोष्ट, जे काही तुमच्या हातात पेपर वर्तमानपत्र असेल, जे मीही करतो, किंवा जे पुस्तक मिळेल ते मोठ्याने वाचणं, ते रेकॉर्ड करून ऐकणं. जे बेसिक गोष्ट आपल्या नाटक करताना पहिल्या ऐकून बोल असं सांगतात. बरोबर. अरे तू बोलतोयस ते ऐकत नाहीयेस. आपण बोलताना ऐकून बोललो ना की आपले उच्चार शक्यतो चुकत नाहीत. आपण ऐकून बोलायची सवय
लावली पाहिजे. कळलं? थॉट प्रोसेसने बोलायची सवय लागली पाहिजे. मुळात ऐकणं. उत्तम ॲक्टर कोण? जो खूप गुड लिस्नर, तोच उत्तम ॲक्टिंग करू शकतो. कळलं? बरीचशी नवीन लोकांचं काय असतं, माझं वाक्य कधी येतं ह्या त्याच्या चेहऱ्यात दिसत असतं. तो वाक्य आठवतोय, स्वतःचं वाक्य आठवतोय, चेहऱ्यात दिसत असतं. गरज नसते आठवायची ना. तुम्ही बोलता हे मी नीट ऐकलं ना की तो बरोबर मला माझं वाक्य त्याला रिॲक्ट होताना येणारच ना ते. बरोबर. पण हे इथेच ह्या गोष्टी असतात, ती घाई असते. नाही मला बोलायचं, मग ती अस्वस्थता असते, ती दिसते चुळबुळ, ह्याचं कधी संपतंय. मग समोरचा आर्टिस्ट ते वाक्य समजा इकडे तिकडे झालं, शब्द इकडे तिकडे, हा फापलला, कारण त्याला क्यू मिळत नाही. मग तुमच्याकडे शब्द संपत्ती पाहिजे ना. एखादा शब्द त्यावेळी नाही आठवला तर त्याला 4 शब्द पर्यायी असतात, ते तुम्हाला माहिती पाहिजेत. मग त्यासाठी पुन्हा वाचन आलं, ऐकणं आलं. सुदैवाने आता खूप चांगल्या म्हणजे मोठमोठ्या साहित्यिकांचं ऑडिओज किंवा व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. मी सगळ्यांना सांगतो पु ल देशपांडे तुम्ही नुसतं ती यूट्यूब काढा, कानाला लावा, झोपताना इकडे कुठे जाल तिकडे कानाला लावून ऐकत बसा. तुम्ही आयुष्य तुमचं म्हणजे आनंद यात्रा होईल आयुष्याची. अजून काय भाषा येणार तुम्हाला, ह्युमर आहे, तुम्हाला मनोरंजन होणार, व्यक्तिरेखा मिळणार अनेक. म्हणजे पुलंनी केवढ्या व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत वेगवेगळ्या, भाषेचे लहेजे केवढे आहेत त्यांनी वापरलेले. म्हटलं सुरुवात तिथून करा. आणि उपलब्ध आहे ना तुम्हाला. सुदैवाने ते केलंय त्यांनी पुलंनी. म्हणजे वाचायला नसेल तर मात्र ऐका. शेवटी भाषेचा संस्कार कानाने होतो, पहिल्यांदा कानावर होतो. बरोबर. बऱ्याच मुलांना कौतुकाने सांगतात आणि आई बाप, माझ्या मुलाला मराठी वाचता येत नाही. तिथे असं ना, असं म्हणजे असं होतं की आता असं जाऊ दे, अरे हे अभिमानाने काय सांगता मराठी वाचता येत नाही. मी अट्टहासाने सांगतो, व्हॉट्सअपचे मेसेज सुद्धा देवनागरीत करा, रोमनमध्ये करू नका. कारण तो आरोह अवरोह तुमच्या रोमनमध्ये कसा कळणार. तुम्ही देवनागरीला जी वळणं आहे ती चित्रलिपी आहे, चित्रकला आहे. रोमन नुसते स्ट्रोक्स आहेत. CS किंवा असे काही जर अक्षरं सोडली तर स्ट्रोक्स आहेत ना. बघा तुम्ही, म्हणजे काय उदाहरण देतो की रोमन म्हणजे इंग्रजी, आता देवनागरी आणि मराठी याच्यातलं लोकांना कन्फ्युजन आहे की मराठीत पाहिजे की देवनागरीत पाहिजे. हा गोंधळ आहेच. कळलं? मराठीत नाही, बोर्ड हवे देवनागरीत. मराठीत म्हणजे त्याचं भाषांतर झालं ना, आणि मग गोंधळ होणार खूप. तर मी म्हणतो की आपली जी देवनागरी लिपी आहे ही छान अशी घाटाची, वळणातनं कोकणातला प्रवास वाटतो. आणि रोमन म्हणजे असं सरळ सोट, म्हणजे राजस्थान वाळवंटात चाललोय कंटाळवाणं आहे की नाही. तर ती जी गंमत आहे आपल्या देवनागरीची, म्हणून त्या लिपीत, स्वतःच्या लिपीत तुम्ही वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आरोह अवरोह त्याचे जे मी सतत. सर, आत्ता मराठी रंगभूमी जी आहे त्याची सगळ्यात मोठी ताकद कुठली आहे आणि तिच्यासमोरची आव्हानं काय काय आहेत? मराठी रंगभूमीची ताकद म्हणजे मराठी रंगभूमीच आहे खरं तर. मराठी रंगभूमीची जी चळवळ आहे, जी आपण मगाचपासून बोलतो एकांकिकांपासून, स्पर्धात्मक रंगभूमी, ही जेवढी मराठीत होते तेवढी मला नाही वाटत इतर कुठे होत असेल. वर्षाकाठी किती स्पर्धा होतात बघा मराठीमध्ये, महाराष्ट्रभर गावागावात होतात. बरोबर. त्याच्यानंतर राज्यनाट्य स्पर्धा, आणि त्या काळचे म्हणजे तुम्ही दशावतार म्हणा, नमन म्हणा, खेळे म्हणा, तिकडे ती झाडीपट्टीची रंगभूमी म्हणा, हे सगळं जे आहे ना पसरलेलं मराठीतलं जाळ, ही मराठी नाटकाचं बलस्थान आहे. आणि मुळात स्पर्धा, की मराठी नाटकात जो व्यावसायिक रंगभूमीवर येणारा ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस असतो, तो ह्या सगळ्या वारी केल्यावरच तिथे त्या पंढरपुरात येतो व्यावसायिक रंगभूमीच्या. असा एखाद दुसरा असेल की डायरेक्ट व्यावसायिकला आला, पण त्याने एकदा तरी बालनाट्यात काम केलेलं असेल, एकदा तरी इंटर कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत काम केलेलं असेल. त्या पायऱ्या करूनच तो येतो. आणि हे मराठी रंगभूमीचं बलस्थान आहे. फक्त ॲक्टर नाही, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक सुद्धा. जो प्रेक्षक मराठी रंगभूमीला व्यावसायिक ह्याला जो प्रेक्षक येतो ना, तो सुद्धा बालनाट्य त्याने बघितलेलं असतं कधीतरी, मग इंटर कॉलेजच्या स्पर्धा त्या वयात बघितलेल्या असतात, आणि मग तोच प्रेक्षक पुढे व्यावसायिकला होतो. कळलं?
आता हे बलस्थान आहे. आणि दुसरा प्रश्न मोठा येतो की आता नवीन प्रेक्षक तयार होण्यासाठी, कारण आता जर तुम्ही मराठी नाटकं बघितली तर बहुतांश मराठी नाटकांचा प्रेक्षक हा 55-60च्या वरचा आहे. तरुण प्रेक्षक मधल्या काळात एक आला होता, तो आता परत त्या वयात गेला, पुढे गेला ना, तो आता 50च्या पुढे गेला. म्हणजे ऑल दी बेस्ट यदा कदाचित अशी जी नाटकं आली, इंटर कॉलेजच्या एकांकिकांची नाटकं झाली, तर तो प्रेक्षक आला, तो आता 50-55च्या पुढे गेला, 55च्या. मग आता जो यंग जनरेशन कॉलेजला आहे ते मराठी व्यावसायिक नाटकं बघायला तेवढं येत नाही. जे स्पर्धा बघतात कदाचित त्यांना तिकीटं परवडत नसतील, कारण कॉलेजची मुलं एकटी दुकटी नाटक बघायला जात नाहीत, ती गेली तर ग्रुपने जातात. मग त्यांचं 400 रुपये 500 रुपये 300 रुपयाचं तिकीट त्यांना ग्रुपने परवडत नाही. एखाद्या मुलाला परवडलं तर मग अरे माझ्याकडे नाही आहेत, मग ते राहून जातं. कारण ती मुलांना नाटक बघायचं हे कळतं, कारण ते स्पर्धांना गर्दी करतात आहेत ना. मग त्यांच्यासाठी काहीतरी योजना करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, बालनाट्याची चळवळ थोडीशी अशक्त झाली आता. कळलं की बालनाटकातनंच एक प्रेक्षक तयार होणार, कलाकारांची मूळ तिथे संस्कार होणार. ती जेव्हा त्या विशिष्ट वयात लहान मुलं ते नाटक बघतात, तिथून त्यांना चस्का लागतो ना नाटक बघण्याचा. ते प्रोसिनियम आर्चमध्ये काहीतरी लाईव्ह बघून ती इमॅजिन करण्याचा. म्हणजे नाटक बघणं हे तुम्हाला लहान मुलांसाठी इतकं का गरजेचं आहे दाखवणं लहान मुलांना, की त्यांचा बुद्ध्यांक वाढतो, त्यांचा EQ आणि IQ दोन्ही वाढतं. आता काय झालं, रेडीमेड सगळं बघायला मिळतं ना, त्याच्यामुळे इमॅजिनेशन करणं, कल्पना करणं हळूहळू खुंटत जाणार आहे. काही टाकलं की सगळं बघायला मिळतं. पूर्वी ते नव्हतं, त्याच्यामुळे कल्पनाशक्ती तीव्र होती. काय असेल, अरे ते चंद्र तर दिसत नाही पण चंद्र म्हणतायत, मग ते इमॅजिन करायला लागतात. म्हणून नाटकाचा प्रेक्षक हा फक्त चित्रपट बघण्यापेक्षा जास्त बुद्धिमान असतो, कारण त्याच्या बुद्धीला चालना मिळत असते. म्हणून लहान मुलांना नाटकं कंपल्सरी काहीतरी अशी योजना केली पाहिजे. सरकारने शिक्षण याच्यात आणलं पाहिजे की शाळेत बालनाट्यात किंवा नाटकाचं प्रशिक्षण 1 तास, आणि नाटकं करून दाखवणं, किंवा नसतील करत तरी दाखवली गेली पाहिजे शाळेत बालनाट्य. मग ती कुठल्याही भाषेतली असतील, मराठी असतील, हिंदी असतील, पण ते दाखवणं गरजेचं आहे. तोच प्रेक्षक पुढे मोठा झाल्यावर, नाहीतर मग हळूहळू असं होईल ना की आणखी 15-20 वर्षांनी प्रेक्षक कुठून येणार आहे मराठी नाटकांना. कळलं, कारण आत्ताचे पालक सुद्धा त्यांचं पण नाटकाकडे जाण्यापेक्षा मग एक मॉलमध्ये जाऊया, मग सिनेमा बघूया. नाटक बघणारा प्रेक्षक आता जो ह्याचं सरासरी वय आहे ना, ते आता ज्येष्ठ नागरिक कडे चाललंय. जर तो तरुण वर्ग आत्ता ज्यांची लग्न होणार, ज्यांना मुलं होणार आहेत, तो जर वर्ग आत्ता व्यावसायिक नाटकं बघायला आला नाही तर पुढे प्रेक्षक कुठला तयार होणार. मराठी नाटकाचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. कळलं, ह्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. असं मी माझ्या काही निर्मात्यांना सुचवलं की आपण कॉलेजच्या मुलांसाठी आपण सवलतीत तिकीट देऊ, त्यांना परवडेल असं. बरोबर. हां, मग बऱ्याचदा काय होतं, अरे ते सवलतीत दिलं की लोकांना वाटतं नाटक चालत नाहीये. अरे वाटू दे ना, मागची तिकीटं द्या ना, नाहीतरी रिकाम्या राहतात रांगा, त्या भरतील, बाल्कनीतले द्या, येऊ देत ना ती मुलं बघायला. तर तो एक भाग आहे. दुसरी गोष्ट, पूर्वी थिएटर्स हा मोठा आता प्रश्न आहे. किती थिएटर्स आहेत आणि नाटकं किती आहेत. बरं, आता सुट्टीच्या शनिवार रविवारचे मराठी रंगभूमी झाले. पूर्वी रोज 3-3 प्रयोग होत होते 21 वर्षांपूर्वी. आता एकच प्रयोग होतो, शनिवार रविवारी 2-3 होत असतील. मग आडवारी जर एकच प्रयोग होत असेल, संध्याकाळी 4 वाजता, दुपारी 4 वाजता, 4:30 वाजता, तर सोमवार ते शुक्रवारमध्ये 4:30 वाजता नाटक बघायला कोणाला येता येईल मला सांगा. नोकरी करणाऱ्या माणसाला नाही येता येऊ शकत, बरोबर. मग तुम्ही जर त्याच दिवशी रात्री काहीच नाही आहे त्या थिएटरला, तर तुम्ही 7चा स्लॉट का नाही ठेवत. कळलं, 7 वाजता नोकरी करणारा माणूस येईल, नाटक बघेल, 9:15ला नाटक संपेल, जेवेल बाहेर, घरी जाईल वेळेत, सुरक्षित. बरं, येणारी जी माणसं आहेत ती वयाने मोठी असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना जास्त उशिरा सुद्धा जमत नाही. पण मग ज्या दिवशी ते समजा रात्रीचा प्रयोग असेल काहीतरी, तेव्हा ठीक आहे, पण बऱ्याचदा नसतोच. मग तुम्ही तेव्हा फ्लेक्झिबल का नाही राहत. हा प्रयोग का कुणी करत नाही मला माहित नाही. कळलं. तर हे झालं ना, तर मग नाहीतर मग शनिवार रविवारी नाटकं 50,
आणि शनिवार रविवार येतात किती महिन्यातून, मग त्याच्यावर सगळ्यांच्या उड्या, मग त्याच्यात मोठे निर्माते, लहान निर्माते, मग ज्यांची नाटकं चालतात त्यांनाच त्या तारखा मिळणार. नाटकं चांगली सगळीच असतील पण लोकांना बघायची संधीच नाही मिळत तर काय करणार. कळलं. जे आता हिमालयची सावली जसं आत्ता केलं किंवा तरुण टूर्ग केलं, सुंदर पिवणार केलं, ही नाटकं लोकांना बघायची होती पण त्यांच्या सोयीच्या तारखाच नाही निर्मात्यांना मिळू शकल्या. सुट्टीच्या आडवारी लावून त्याचा खर्च नाही भागत. जर 1.5 पावणे 2 लाख जर प्रत्येक प्रयोगाचा खर्च असेल, 2 लाख खर्च असेल आणि बुकिंग झालं 70,000 1 लाख, तर प्रत्येक प्रयोगाला निर्माता किती पैसे टाकणार. आणि ते गेलेले पैसे मग एखादा शनिवार रविवार मिळून रिकवर नाही होत. कळलं. तर ही मराठी ह्याची जी प्रॉब्लेम आहे. नाटकं खूप चांगली येत आहेत, फक्त त्यांना लोकांनी बघायच्या सोयीच्या तारखा मिळवणं कशा मिळवणार. म्हणजे तेवढी थिएटर्स नाही आहेत. इनमीन 4-5 थिएटर्स मुंबईत, तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याला का थिएटर बांधू शकत नाही, आहे की नाही. म्हणजे आज तालुक्याच्या निम तालुक्यासारख्या कुठल्याही गावात गेलात तर 4-5 दारूचे बार आहेत हो. वाचनालय गेली, एक थिएटर नाही आहे. किती लागतात ना, एक 400-500चं थिएटर बांधायला. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज थिएटर महाराष्ट्रात असायलाच हवं. ते नाही आहे. मग आज दौरे कुठे करणार. पूर्वी दौरे व्हायचे 20-20 दिवसाचे, 25-25 महिन्याचे दिवस दौरे व्हायचे. तेव्हा लोक मळ्यात बघायची, आता नाही बसू शकत. कळलं. ओपन ह्याच्यात बघायची, आता लोकांनाही सवयी लागल्या काही. आताच्या लोकांना नाही ते जमत. आता त्यांना खुर्च्या पाहिजेत बसायला, टॉयलेट्स नीट पाहिजेत. कळलं. त्या सगळ्या गोष्टी हा जो गोंधळ आहे ना, ह्याच्याकडे सरकारने खूप गांभीर्याने ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि आम्ही नाटकपालीने त्यांना ते करायला लावून करवून घेतलं पाहिजे. त्यांच्या मागे लावून प्रयत्न खूप चालू आहेत. म्हणजे आता प्रशांतदादा दामले वगैरे जेव्हा अध्यक्ष आहेत आणि त्या सगळ्यांचे प्रयत्न खूप चालू आहेत हे करण्याचे. पण अजून रेटा त्यांच्या मागे लागला पाहिजे हे करण्याचा. आणि ते होईल. माहिती आपण सकारात्मक राहू या विषयावरती. अगदीच. म्हणजे खरंच बालरंगभूमी, त्याच्यानंतर एकांकिका, त्याच्यानंतर बाकी सगळं जे थिएटर आहे एकूणच, तर हीच खरीच महाराष्ट्राची आपल्या स्ट्रेंथ आहे आणि ती वाढावी अशीच आपली सगळ्यांची इच्छा आहे. आता किस्सा सांगा ना, विनोदी मालिका करत असताना किंवा सिनेमा करत असताना काय पडद्यामागे काय काय घडलं. खरं सांगू का, विनोदी करताना विनोदी किस्से घडत नाहीत. अच्छा. विनोदी करताना गंभीर किस्सेच घडतात. बर. गंभीर करताना विनोदी किस्से घडतात. मग ते सांगा. आणि खरं असं किस्से असे पटकन नाही आठवतात. म्हणजे ऑल दी बेस्ट करताना काही गोष्टी अशा घडल्या त्या गंमत. बघा प्रेक्षकांची मानसिकता कशी असते. आम्ही इंदोरला प्रयोग होते आपले, सानंद न्यास नावाची संस्था प्रयोग घेते तिकडे. ते 2 दिवसात 4 प्रयोग 5 प्रयोग असे ते करायचे असतात. मी, भरत जाधव आणि संतोष मयेकर, आम्ही तिघं. मी आंधळ्याचा रोल करायचो, भरत मुका करायचा आणि संतोष मयेकर वहिरा करायचा. आणि एकदम इंदोरचं क्रीम मराठी ऑडियन्स सगळा. आमचं प्रेक्षक ऑल दी बेस्ट सुरू झालं आणि सगळ्यांना ऑल दी बेस्ट माहिती आहे. पहिल्यांदा कर्टन उघडलं की तो बघत असतो, तिथूनच लाफ्टर सुरू होतात. बहिरा टी व्ही बघत असतो, फुटबॉलची मॅच, हा येतो आणि त्याच्यातली प्लेट काढून जातो आणि त्याला कळत नाही. इथून आणि प्रचंड लाफ्टर टाळ्या. आणि तर नाटक सुरू झालं आणि लाफ्टर नाही तो, म्हणजे जिथे लोक खुर्चीतून पडायची तिथे एवढंच. मला कळेना, म्हटलं काय, आम्ही अजून एनर्जी लावतोय, आवाज लावतोय. मग थोडंसं स्पीड कमी करून बोल म्हटलं. कदाचित आपण ज्या स्पीडने आम्ही रेग्युलर सवय लागल्यामुळे आपण फास्ट बोलतो. म्हटलं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना ते कदाचित इंदोरच्या लोकांना थोडं स्लो बोलून कळत नसेल म्हणून आम्ही थोडं स्लो बोलायला लागलो. तरी तेवढेच लाफ्टर. मध्यंतर झाला आणि काय काय होतंय काय कळत नाही आहे. मग ते सगळे स्वयंसेवक आले. अरे वा मस्त मजा येते वगैरे वगैरे. हो मजा, पण लोक हसत नाही आहेत. लोक पण काय आवाज नीट पोचतो. हो सगळं अप्रतिम चालू आहे काय, पण लोक हसत का नाही आहेत. मग त्यात ते कसे विदुषी बाई होते अशा. अहो कसं हसणार, म्हणजे तुम्ही आंधळे हे मुके बहिरे तुमच्या ट्रॅजेडीवर हसणार कसं. हा एक अख्खा प्रेक्षक होता असा विचार करणारा. विचार करा तुम्ही, असा विचार करणारा एक प्रेक्षक असू शकतो. कळलं. ही गंमत आहे. अरे हा विचार आपण केलाच नाही. ते इतक्या सेन्सिटिव्हली आमच्यात बघत होते. त्यांना त्यातला विनोद नव्हता दिसत, त्यांना आमचं प्रॉब्लेम दिसत होते. कळलं.
तर अशी मेंटॅलिटी बदलू शकते ना प्रेक्षकांची. बाकी गमती जमती आता पटकन आठवणार नाही, ते खूप होतात झाल्या. म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिक म्हणजे पहिली सिरियल, ज्यात निर्मिती ताई आणि पॅडी कांबळे होता. मग तेव्हा जाऊबाई जोरात नाटक चालू होतं निर्मिती ताईंचं, आणि त्यांचे दौरे बिवरे लागले की मग शूटिंगला मध्ये एकदा एक दिवशी आल्यामुळे, राजा तू काय करून ठेवलेस रे? म्हटलं मी काय केलं आता? म्हटलं त्याला आजचा एपिसोड आवडला नाही की काय मी लिहिलेलं? काय? अरे नाही रे, तू जाऊबाई जोराच्या दौऱ्यात गेले, मी एंट्री घेतली, तिकडे प्रेक्षकातून बोंबाबोंब, आम्हाला नऊवारीत गंगूबाई पाहिजे. पण जाऊबाई जोरात मध्ये गंगूबाई कशी येणार? मग आमच्या डोक्यात आलं आपण गंगूबाईचं नाटक करूया. मग ते नाटक लिहिलं मी मुलींना घेऊन, ते हॉस्टेलची स्टोरी रचली. आणि म्हणजे त्यात तो हॉस्टेलमध्ये जाते, ती गंगूबाई मॅट्रिक होते, ती नॉन मॅट्रिकची हॉस्टेलला मॅट्रिक म्हणून जाते, आणि ती त्या हॉस्टेलला जाते, तिला एक केस सॉल्व्ह करायची असते म्हणून जाते, पण विद्यार्थिनी म्हणून जाते, वयस्क विद्यार्थिनी त्या मुलींमध्ये. ती मोठी बॅग घेऊन जाते आणि त्याच्यात शू तिच्या मागे असतो ना कायम. त्याला गंगूताईला सोडून कसं जाणार? पण गंगू लेडीज हॉस्पिटलमध्ये याला परमिशन नाही मिळणार म्हणून त्या तिच्या बॅगेत लपून गेलेला असतो. त्यामुळे एवढी मोठी बॅग केली असते, त्याच्यात तो पॅडी बसायचा. आणि एकदा ते कुठेतरी गावात असा शो होता दौऱ्यात, ओपन थिएटर होतं, त्याला एंट्री झाली वगैरे, हे झालं आणि पाऊस आला जोरात. पाऊस आल्यावर सगळे कलाकार पळाले आतमध्ये, तिथे मागे मेकअप रूममध्ये. पॅडी त्या बॅगेतच, त्याला सगळे विसरले होते, तो बॅगेत. बरं त्या बॅगेला मी ती भोकं बिक काढली होती, त्याला हवा, तो तिकडे बोंबलतो, अरे मला बाहेर. कारण त्याची एंट्री अशी असायची की ती गंगूताई असं ती उघडायची चेन आणि मग हा वर यायचा, आणि मग तो, तर त्याला विसरून गेले होते सगळे, इतकं गृहीत धरलं होतं की तो असेल. तर अशा गमती जमती खूप होत्या. एकदा संतोष मयेकर, मी आणि संतोष पवार, ऑल दी बेस्ट का, भरत जाधवचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून संतोष पवार रोल करत होता, आणि सिन्नरला प्रयोग होता, आणि तिकडे ब्लॅकआउटला काहीतरी संतोष मयेकरची एंट्री असते, तो फोन वाजत असतो, त्या बहिरा असतो, त्याला ते ऐकू येत नाही, आणि तरी तो म्हणत असतो की मोहिनी फोन कर 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 कर, मोहिनी फोन कर कर. तो लाफ्टर असतो की फोन वाजतोय आणि ह्याला वाटतं फोन कर. आणि त्या घाई गडबडीत संतोष मयेकरने टी शर्ट उलटं घातलं आणि तो फोन वाजायला लागला, लाईट आले, आणि संतोष, अरे टी शर्ट उलट आहे. संतोष पवारला सांगितलं, संतोष तू पण काहीतरी कर जा. संतोष पवार मुका, जा, मी टी शर्ट खालीपर्यंत जा, घुस. ढकललं, हा मुका, त्याच्या डोक्यात एवढं ते बसलं होतं, मुका बोला, मोहिनी फोन कर कर कर. प्रेक्षकाला अरे मुका बोलतो. अशा गमती जमती बऱ्याच होतात. म्हणजे हा, आणि विनोदी नाटकात, सिरियस नाटकात जास्त होतात खरं तर. म्हणजे सिरियस नाटकात विनोद करणं सोपं असतं, विनोदी नाटकात विनोद करणं फार कठीण असतं. विनोदी कलाकृतीमध्ये विनोद करणं फार कठीण असतं. अगदीच. पडद्यामागे सुद्धा एक नाट्य घडत असतं. पडद्यामागच्या नाटकावरच नाटकं झालेत, तशी नाटकं. सर, तुम्ही अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलंय, आणि त्यांची शिस्त किंवा त्यांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आणि 3 कलाकार असे आहेत ज्यांचं कमबॅक तुमच्या नाटकांमधनं झालं, तर त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. आणि माझ्या सुदैवाने ना, मला सगळ्या शिस्तबद्ध कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. म्हणजे मालिकांमध्ये मला मृण्मयी नावाची मालिका होती, त्याच्यात विक्रम काका गोखलेंबरोबर काम करायची संधी मिळाली. खूप शिकायला मिळालं, नुसतं त्यांना असं बघूनच खूप शिकायला मिळायचं. नंतर नाटकामध्ये निर्मिती सावंत प्रचंड शिस्तबद्ध, म्हणजे त्या जेवढ्या विनोदी करतात तेवढ्या गंभीरपणे, प्रचंड गंभीरपणे ते काम करतात. स्क्रिप्ट लेवलला त्यांचं खूप हे असतं की त्यांना बारीक सारीक गोष्टी, एक शब्दसुद्धा वावगा लिहिलेला किंवा हे का लिहिलं आहे, हा शब्द काय आहे, हे वाक्य असं का, हे वाक्य मी का बोलेल किंवा हे वाक्य तो का बोलेल, हे त्या कॅरेक्टरला जात नाही, कळलं ते. मगाशी जे बोललो ना मी, ती स्क्रिप्टवर मला जे शिस्तबद्ध काम करायची सवय ना, गंगूबाई नॉन मॅट्रिक पासून लागली, निर्मिती ताईंमुळे लागली. की त्यांना ते चालतच नाही वाव लिहिलेलं, आणि मग एकदा ते पक्क बसलं की मग एक शब्दही बदलायचा नाही. ॲडिशन बिडिशन सुचल्या तर ते चर्चा करून घ्या, ऑन दिस इम्प्रॉम्प्टू नाही, ती चुकीची पद्धत आहे इम्प्रॉम्प्टू ॲडिशन घेणं, कारण फसगत होऊ शकते ना. बरोबर. दुसरा कलाकार काय करणार ऐनवेळी काहीतरी घेतल्यानंतर.
त्या एक शिस्तबद्ध सगळ्या बाबतीत वेळ पर्टिक्युलर सगळं कॉस्ट्युम सगळं म्हणजे त्या 2 तास आधी येणं, शोच्या आधी मेकअपला बसल्या की कॉन्सन्ट्रेट करून बसणं. म्हणजे मेकअपला आपण जेव्हा बसतो नमस्कार करून ती एक तुम्ही त्या परकाया प्रवेशाची सुरुवात असते, ती पूजा असते. टाईमपास करत ह्या करत फोनवर बोलत हे व्हॉट्सॲप करत मेकअप केला तर तुम्ही कसं त्या भूमिकेत घुसणार. भूमिकेत घुसणं वगैरे असं नाही, पण तुम्ही त्या सगळ्या बाकीच्या गोष्टी व्यवधानं बाजूला काढून त्या वातावरणात घुसणं आहे ना. आणि हळूहळू जसं मेकअप चढत जातो तसं तुम्ही स्वतःला ते मानायला लागता ना, की मी आता राजेश देशपांडे नाही आहे, मी जी का भूमिका करतोय हळू हे लागलं वीग लागला मिशी लागली बघ आणि मग तुम्ही एंट्री घेता. तर ते महत्त्वाचं आहे. नंतर मग शरद पोंक्षे जसं तुम्ही आत्ताच म्हणालात की दीर्घ आजारातून मोठ्या आजारात असाध्य आजारातनं बरे झालेले 3 कलाकार त्यांना परत रंगभूमीवर आणायचं भाग्य मला लाभलं. ती माझी कुठेतरी पुण्याई असेल. त्याच्यात शरद पोंक्षे एक कर्करोगातनं चालू असताना ट्रीटमेंट त्याची नाटकाची आमची प्रोसेस सुरू झाली. तो बरा झाला, थोडा बरा झाला म्हणजे त्याला डिस्चार्ज मिळाला. एकदम क्रुश झाला होता, पाय असे हत्तीसारखे सुचलेले आणि आमच्या इथेच तालमी चालू होती बोरिवलीत. तो यायचा, त्याला मी अशा मुवमेंट्स बांधल्या होत्या खूप लेवल होत्या आणि प्रॉक्सी मारून मी त्याचं सगळं नाटक बसवलं होतं तो येईपर्यंत, शरद येईपर्यंत. आणि प्रत्येकाला मी तो नानासाहेबांचा रोल करायला लावतो मुलांना, की तुम्हाला पण त्यातून शिकायला मिळेल. आणि मी बसवलं असंच म्हणजे म्हटलं. आणि शरदला पाय बी बघितलं म्हणजे अरे देवा शरद ह्या सगळ्या मुवमेंट तू नाही करू शकणार, आपण बदलूया. तेव्हा नाही मी करणार सगळ्या मुवमेंट्स. अरे पण ते चढणं बिडणं मला झेपतील तेवढं मी करणार, तू बदलायचं काही नाही. तर 9 फुटाची लेवल पण त्याला चढताना कोणाचा तरी आधार लागायचा, कळलं. पण तो केलं त्याने, मग पाय सुजायचा, मग गोळे यायचे पायात. बघा एक सीन केला तो तिकडे विवळत झोपायचा, पण त्याने सोडलं नाही, त्याने केलं शेवटपर्यंत. प्रयोग सुरू झाल्यावर त्या सगळ्या अवस्थेत म्हणतात ना संकटात संकट, प्रयोगाला कुठेतरी खिळा गेला पायात त्याच्या. मग ते बँडेज भरून बरं त्याची ट्रीटमेंट तर सुरूच होती, पूर्ण बरा झालेला नव्हता. नाटक तो अख्खं पाठ करून आला होता हॉस्पिटलमध्ये पुस्तक घेऊन केमोथेरपी. इथे आल्यावर फक्त बसवणं म्हणजे मी जे बसवले ते प्रॉक्सी दाखवायचा कोणतरी मुलगा, तो एक सीन करायचा. पण त्याने जराही कुठेही असं नाही ही मुवमेंट मला झेपटते मी करणार नाही असं केलं नाही. ना एक वाक्य बदललं की एक शब्द बदलला, कळलं. कारण हिमालय सिनियर, माझ्यापेक्षा सिनियर आहे शरद. बरं माझं विनोदी म्हणून माझी ही झाली इमेज विनोदी करणारा. पहिलं हिमालय सावलीसारखं एवढं मोठं गंभीर नाटक माझ्यावर विश्वास टाकला गोविंद चव्हाण निर्मात्यांनी, हे माझं भाग्य समजतो. तिथे मला सिद्ध करता आलं कारण मी ही करू शकतो. कारण विनोदी करणं ही गरजेतून झालेली गोष्ट आहे माझ्या. मला असं नसतं की पिंडस विनोदी आहे वगैरे असं काही नसतं कोणाचं. ते गरजेतून झालं होत गेलं. मला गंभीर करायला जास्त सोपं जातं. आणि ते हिमालय सावलीची गोष्ट अशी आहे की माझे आईवडील दोन्ही शिक्षक, त्यांनी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जवळजवळ 5-6 हायस्कूल्स काढली. अशीच बिनपगारी नोकरी पगार न घेता एक हायस्कूल काढायचं, मग ते सेटल झालं की दुसरीकडे जायचं. आणि मी लहान असताना ना ते मी बघितलंय, जे हिमालयाच्या सावलीतली गोष्ट आहे ती मी भोगलंय. त्यांचं छोटे कर्वेने एवढं मोठं काम नसेल, पण साधारण ते सगळे प्रॉब्लेम तेच होते. अशा ध्येयवेड्या आईबापांची किंवा वडिलांची किंवा आईची घरात काय भोगावं लागतं हे मी भोगलंय. त्याच्यामुळे ते नाटक माझं वाटलं. ते नाटक वाचतानाच मला घळाघळा रडू यायचं, अरे हे माझ्या घरात घडलेले प्रसंग आहेत, कळलं. त्याच्यामुळे ते नाटक बसवणं मला कठीण नाही गेलं. ते तंत्र होतं फक्त, पण मला आत्मा सापडला होता त्या नाटकाचा. आणि तो बाहेर पडलं सगळं इतरांकडूनही करून घेताना, की मला अरे माझंच नाटक, ही माझी गोष्ट आहे, आतून येत होतं ते सगळं, कळलं. ते असं झालं की योगायोगाने ते नाटक करायची संधी मिळाली. शरद किंवा बाप्पा जोशी, विद्याधर जोशी, सुंदर मी होणार, त्याचं पण ते आजारपणातनं कॅन्सरच परत, त्याच्या पायाची बोटही घालेत, हाताचं हे आहे, वेळेत येणं. आणि जो रोल डॉक्टर लागूनही केला होता तो त्याने अप्रतिम केला, अप्रतिम. दुर्दैवाने त्याचे जसं मग अशी म्हटलं उत्तम तारखा न मिळाल्या प्रयोग होऊ शकले नाहीत फार. पण बाप्पा जोशीच्या करिअरमधला तो एक
खजिना म्हणून ठेवा ठेवा असा एक भूमिका आहे ती केली होती त्याने. थांबायचं नाही, थकायचं नाही, बसून राहायचा वेळेत सगळ्यांच्या आधी येऊन, आणि शेवटपर्यंत. असं नाही की मी आजारी आहे म्हणून मला सवलत द्या, नाही. नंतर अतुल तोडणकरला आता तरुण तुर्कमध्ये हे केलं, तोही वेळेच्या बाबतीत वगैरे सिरियल परत परत करणं, अजून अजून करायला पाहिजे, अजून काहीतरी हवं, अजून काहीतरी हवं, हे जी भूक आहे ना ती त्याच्यातकडेही आहे. परत त्याने प्रशांत दामलेंबरोबर लग्नाची दुसरी गोष्ट केल्यामुळे त्याला ते अजून अरे हे माहिती आहे की अरे दामले कसे काम करतात, त्यांची शिस्त. रीमाताईंबरोबर काम केलं मी सासू माझी ढासूमध्ये, प्रशांत दामलेंबरोबर केलंय. 9ची तालीम असायची आम्ही सासू माझी ढासूला, ह्याला मिठीबाई कॉलेजचं तिथे हॉल आहे तिथे. मी 9ला आम्ही पोचायचो, मी संदीप पाठक आम्ही एकत्रच आहेत. आणि अरे कोण आले, रीमाताई नाही आल्या. आणि मागून ना ते थिएटरसारखं होतं छोटंसं, तिकडे त्या चेअर्सच्या मागून आवाज, मी कधीच आले, तर तिकडे येऊन झोपलेल्या असायच्या. मी तुम्हाला लिटरली सांगू का, सासू माझी ढासू नावाचं नाटक मी 6 दिवसात बसवलं. 6 दिवसात बसवलं. मी आता हे किस्से सांगतो तुम्हाला, तेवढे ठेवायचे तेवढे ठेवा, पण हे महत्त्वाचं आहे. हेमंत ऐदलाबादकरचं नाटक की सासू माझी ढासू, प्रशांत दामले आणि रीमाताईंसमोर वाचलं, मी डिरेक्ट करणार होतो, त्यांना आवडलं. करूया, हॅलो. रीमाताईंच्या घरीच वाचन झालं आणि रीमाताई म्हणाल्या अरे करूया, पण ना मी आत्ता ऑस्ट्रेलियाला एका फिल्मसाठी शूटिंगला चालले 1.5 महिना. तर प्रशांत म्हणाला कधी चाललेस तू, नेमकी तारीख सांग. तर अजून मी 15 दिवसांनी चालले. आमदा ना, आपण उद्यापासून नाटक सुरू करूया तालमी, नाटक बसवून ठेवू 15 दिवसात जेवढं होईल तेवढं, मग तू आल्यावर फक्त 2-4 दिवस रिहर्सल करू आणि मग ओपन करू. वेळ कशाला फुकट घालायचा 15 दिवसांचा, प्रोफेशनल ॲटिट्यूड बघ. आम्ही सुरू केली तालीम. संदीप पाठक होता, अक्षय पेंडसे जो आपला आता ॲक्सिडेंटमध्ये वारला मित्र तो होता, नीता पेंडसे होती. आणि तालमी सुरू झाल्या पार्ल्याच्या त्या मिठीबाई कॉलेजच्या ह्याला. आणि एक साधारण 5-6 दिवसात मी नाटक बसवलं ते. आणि रीमाताईंना कळलं की ती फिल्मच कॅन्सल झाली. कळलं, त्यांचं जाणं कॅन्सल झालं आणि 15व्या दिवशी नाटक ओपन झालं. त्यांना तेव्हा जायचं होतं ऑस्ट्रेलियाला. पण हे 7 दिवसात का बसू शकलं नाटक, की लोक वेळेत यायचे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 आली, लंच 1 तासाचा परफेक्ट, त्याच्या पलीकडे नाही. आणि स्वतःचं काम घरी काम करून पक्क करून यायचे. ही शिस्त आहे ना, आगळ पगळ टाइमपास नाही. प्रशांत दादा म्हणजे त्यांच्यावर मी एक सिरियल पण केली, काय पाहिलंस माझ्यात नावाची, आता एक वेब सिरीज पण केली. तो माणूस जागेपणीचा एक क्षण कामाव्यतिरिक्त फुकट घालवत नाही. क्या बात आहे, फालतू गप्पा नाहीत. त्याला वेळ असेल तो पान डायरी घेऊन तारखा वगैरे कामाचं, बसल्या बसल्या झोपला ते पीक पटकन 5 मिनिटात फ्रेश, चला. कळलं, म्हणजे गप्पा मारत प्रशांत दामले कुठेतरी फालतूच्या गप्पा मारत बसलेत, चकाट्या पिट्ट्यात, कधी दिसणार नाहीत. प्रयोग झाला, प्रेक्षक मागे भेटायला यायच्या आधी ते गाडीत बसून गेलेले असतात. ही शिस्त म्हणजे ह्या लोक उगाच मोठी नाही तरी इतकी वर्ष टिकलेत. त्याच्यावर सुदैवाने मला संधी मिळाली काम करायची आणि शक्य होतं तेवढं आपण मी ते फॉलो करतो की अरे नाही, जो वेळ ज्यासाठी दिलाय तो वापरा. तालमीच्या वेळेत फालतूगिरी गप्पा नाही. ते झाल्यावर ते झाल्यावर आपल्याकडे वेळ असतो त्यासाठी. सर कधी रागवता? हो, खूप. डिरेक्शन करत असताना कधी कधी काय होतं, रागवणं नसतं ते, आपण ते ऊर्जेत असतं, ते असं असतं ना, ते पेटलेलं असतं ना आपण, ते रागवणं ठरवून असं ते असतं ना. पण ते वाईट नाही वाटत कोणाला, ते कळतं की अरे ह्याची ती ऊर्जा आहे. म्हणजे नवीन मुलांना शिकवताना 1-2 अरे फक्त मी दाखवतो, मग ते होतं. ते चिडणं किंवा तसं रागवणं नसतं की ते अरे यार असं असतं. ते पेटलेले ते मुरारबाजी देशपांडे, मुंडकं तुटलेला. अगदीच अगदीच. तर आता तुम्ही बोलता बोलता कोकणातला उल्लेख केलात आणि तुम्ही जसं म्हणाला की मी माझ्या आईवडिलांना तो झगडा करताना पाहिलाय, ते कष्ट करताना पाहिलेत. कोकणात स्वतःची अशी सुद्धा एक समृद्ध परंपरा आहे नाटकांची, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सगळ्या महाराष्ट्रातच आहे, पण आपण मी कोकणातला असल्यामुळे
दशावतार तर आहेच, हो. नमन आहे ते रत्नागिरी जिल्ह्यात होतं. दशावतार विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हो, होतं. हो. नमन खेळे रत्नागिरीमध्ये. आणि कोकणातल्या अनेक गावांमध्ये आजही एक परंपरा म्हणून त्या गावातली स्थानिक माणसं किंवा मुंबईची चाकरमानी जत्रेला, देवाच्या जत्रेला एक नाटक स्वतः करतात, हो. बसवून करतात. हो. अजूनही चालू आहे, ते हो. करतातच. हो. म्हणजे त्यांना बाहेरचं नाटक नाही, तेच करतात. हो. त्यांच्या परीने करतात, पण ते करतात. आणि ही परंपरा जी कोकणातली आहे ना, जी नाटक वेडी लोक आहेत. म्हणून कोकणात बघा तुम्ही, सिनेमाची थिएटर्स नाही झाली फार. हो. हो. म्हणजे नाटकाचे दौरे पूर्वीसारखे आता होत नाहीत, पण कोकणातला माणूस हा नाटक वेडा, त्याच्या जीन्समध्ये, पेशींमध्ये नाटक आहे. आणि त्याच्यामुळे मग मलाही तिकडनंच आम्ही ते मुलं काहीतरी नाटक बघायचो. मग ते बघितलेलं इकडे नक्कल करायची घरी येऊन दुसऱ्या दिवशी. गपचूप कुठेतरी कोळसा घेऊन मिशा काढा, हे करा, कोणी बघणार नाही असं. ही सुरुवात तिकडे झालेली असते की प्रत्येकाने कधीतरी काहीतरी तिकडे केलेलं असतं. ते गमती खूप आहेत. म्हणजे माझ्या सांगायची गंमत म्हणजे माझे वडील स्वतः कलावंत आहेत, म्हणजे अजून आहेत ते उत्कृष्ट ढोलकी वाजवतात, पेटी वाजवतात आणि ॲक्टर. दादा कोंडकेंबरोबर ते राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकामध्ये ढोलकी वाजवायचे. अच्छा. मग काही कारणानुसार त्यांना गावी रत्नागिरीला शिकायला जावं लागलं, मुंबईत हे नव्हतं म्हणून त्यांना. मग ते तिकडेच रमले त्या शिक्षण क्षेत्रात वगैरे. तर ते मग काय करायचे, स्वतःची हौस भागवायला आमच्या गावात शिक्षक आमच्या शाळेतले घेऊन, आमच्या गावातली काही त्यांचे सहकारी घेऊन नाटक बसवायचे. वर्षाला एक नाटक करायचे. एकदा त्यांनी तोरणमालांचंच काळं बेट लालबत्ती नाटक बसवलं होतं. त्याच्यात इंद्रसेन आंगळे नावाचा एक विलनचा रोल त्यांनी केला होता. आणि तेव्हा नाटक गावात असलं की अख्खं गाव लोटायचं, कारण टी व्ही नव्हता बघायला काही. गावातली सगळी म्हातारी कोतारी पोरं टाळाल्यावर ना कुत्री पण यायची त्याच्यासोबत. ती बिचारी काय करणार, मग ती पण त्यांच्याबरोबर येऊन बघायचा. ती असायची कुठेतरी बसलेली. आमचा एक बंड्या नावाचा कुत्रा होता, बंड्या. खूप एकदम इमानदार कुत्रा. म्हणजे माझे वडील दुसऱ्या गावात नोकरी करायचे तेव्हा, फुणगूस नावाच्या संगमेश्वरला. आणि तो बंड्याला कसं कळायचं माहिती नाही की वडील आज गावी येणार आहेत. त्या बसच्या स्टॉपवर जाऊन थांबायचं. मग लोकांना कळायचं, अरे म्हणजे भाई म्हणायचं, भाई येणार आहे. मग त्याला कुठेतरी सिक्स सेन्स होता. की आता काही सिनेमे बघतो ना त्या कुत्र्यावरचे, तेव्हा ते अरे आम्ही बघितलेलं आहे. तर तो बंड्या बसला होता कुठेतरी, आजी बिजी आमची नाटक. आणि ते शेवटी असा सीन आहे, तो दुसरा माणूस त्या इंद्रसेन आंगरेला गोळ्या घालतो आणि तो पडतो. बरं, गावचं त्या काळचं साधारण 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट जास्तच. आणि ते बंदूक, गावठी बंदूक, मग तो बरोबर लाईट इफेक्ट देणार. मग तिकडे खऱ्या बंदुकीने त्याच टायमिंगला तो बार वाजला पाहिजे. मग इकडे ते काहीतरी फुगा लावलेला होता, रक्त येणं, हे सगळं मॅच झालं. ठॅप मारला, वडिलांनी ॲक्टिंग केली पडण्या बिडण्याची. आणि हा बंड्या जिथे होता तिथून उड्या मारत जाऊन ज्याने गोळ्या मारले बंदूक त्याचं इथे पकडलं. सोडेच ना. मग माझ्या मेलेल्या वडिलांना उठावं लागलं, पडदा पाडावं लागला. आणि ही घटना अजूनही जुनी लोक सांगतात. खूप लहान होतो तेव्हा. बंड्या म्हणजे हे किती बघा ना, त्या कुत्र्याचं, तो माझा मालक आहे, क्या बात आहे. तोही रिव्हॉल्व झाला होता नाटकात. म्हणजे कोकणातले कुत्रे सुद्धा किती नाटक वेळे आहेत बघा. अगदीच अगदीच. आणि म्हणजे याच्यावरनं सुद्धा काहीतरी एक वेगळा सीन घडू शकतो, एखादी गोष्ट घडू शकते. हीच गोष्ट आहे ना, खरंच हीच गोष्ट आहे ना. ही शॉर्ट फिल्म किंवा होऊ शकते ना. काहीतरी होऊ शकतं याच्यावरनं. अगदीच. सर, अगदी शेवटाकडे आलोय आपण. बराच वेळ वेगवेगळ्या विषयांवरती बोलतोय. अगदी रॅपिड फायर ज्याला म्हणतो, एका वाक्यात तुमच्यासाठी अभिनेता म्हणजे नक्की कोण? डॉक्टर लागू जसे म्हणाले तसे लमाण शब्द, लेखकाचे शब्द, दिग्दर्शकाच्या दिशादर्शनाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा. पण माझ्या मते म्हणाल तर या कला जैव साखळीतला जैव साखळी जी आहे त्यातला सगळ्यात शेवटचा बिचारा गरीब जीव म्हणजे अभिनेता. खरंय खरंय. म्हणजे सचिन खेडेकर सुद्धा एका मुलाखतीत आमच्या म्हणाले की अभिनय ही दुय्यम कला आहे. म्हणजे खरंच त्यामुळे अभिनेता सुद्धा थोडासा नंतरच येतो. हा, कारण तो शेवटचा भाग आहे. शेवटचा भाग. खरंय. अभिनेत्यामध्ये काय पाहिजे, टॅलेंट की हार्डवर्क? टॅलेंट असतंच, म्हणजे कमी जास्त असतं. टॅलेंट शिवाय कुणी माणूस असूच शकत नाही. पण हार्डवर्क शिवाय तो
होऊच शकत नाही ना, मोठा होऊ शकत नाही आणि टिकूही शकत नाही. बरं, ऑडिशन्स आता ज्या येतात जनरली सिरियलसाठी म्हणा, एकांकिकांसाठी, नाटकासाठी, तर त्यामध्ये एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? ऑडिशन देताना काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता हा एका वाक्यात नाही उत्तर नाही, देऊ थोडंसं शकत मोठं याचं. चालेल कारण आम्हाला. बेसिकली ऑडिशन येताना तुम्हाला त्याचं सगळं डिस्क्रिप्शन येतं. हं. ते तुम्हाला मोबाईलवर येत असेल ते सांगितलं जातं की तुमची व्यक्तिरेखा काय आहे, हं. अमुक काय तमुक काय. हं. ते मुळात नीट ऐकून फॉलो करायचं. हं. हां, आणि मग त्यांनी सांगितले त्यांना जे अपेक्षित असतं ते वेगवेगळ्या टेक्स्टमध्ये करायचं. माझं एक कायम म्हणणं असतं जे मी सगळ्यांना सांगत असतो की तुमच्याकडे ना व्यक्तिरेखांची बँक पाहिजे. की तुम्ही बघत असलेली माणसं हेरून ठेवा, ती नोंद करून ठेवा. तुमच्या नात्यातली माणसं, तुम्ही वाचलेली माणसं. काय होतं आपल्या आयुष्यात, आपण एवढंसं आयुष्य जगतो आपण, आपलं एक मर्यादा आहे आपल्या आयुष्याच्या अनुभव विश्वाला. मग ही व्यक्तिरेखा मिळणार कुठून? अनुभव विश्व वाचनातनंच मिळणार. कुठेतरी बघितलेलं काहीतरी असेल. आपण नुसते बघतो, त्याचं निरीक्षण व्यवस्थित नाही करत. साधी गोष्ट आहे ना, अंतू बर्वा, 1000 लोकांनी अंतू बर्वासारखी माणसं बघितली असतील हो, पण ते पुलंच का अंतू बर्वा मिळाला, पुलंच का नारायण मिळाला, पुलंच का रावसाहेब खरे होते. रावसाहेब ही खरी व्यक्तिरेखा आहे. हां, तर रावसाहेब किंवा जी काय व्यक्तिरेखा, नाथा कामत, पुलंच का तो फुलवता आला. आपणही बघतो, आपल्याला काही नाही दिसत. कळलं? आपण असे अनेक स्त्रीलिंगी काही वळवळताना दिसलं की पटकन नजर वळणारे अनेक मुलं बघतो आपण, पुरुष. पण ते पुन्हा दिसणारा नाथा कामत. कळलं? तर ती नजर तयार झाली पाहिजे की ती कलावंताची नजर पाहिजे. म्हणजे कुठल्याही कलावंत म्हणतोय मी, फक्त ऍक्टर नाही. आणि तुमच्याकडे जर स्टॉक असेल ना व्यक्तिरेखांचा, की तुम्हाला एखादा रोल वाचल्यानंतर पटकन अरे हा माझा मामा, कळलं, मग तो मामा बुचून बसवायचा त्याच्या हात. लक्षात आलं? किंवा कोणी बायकांसाठी माझी आत्या सेम अशीच आहे. जेव्हा बयो करायचं झालं, आता हिमालयाच्या सावलीमध्ये श्रुजा करत होती, ते माझी आत्याचं जे कॅरेक्टर होतं, तिचं बोलणं चालणं, तर तिचं सगळं असं जे तडकाफडकी, म्हणजे आत्या तशीच होती. म्हटलं तिला मी आत्याचे काही व्हिडिओ दाखवले, श्रुजाला मी करून दाखवलं, ती चालते कशी, किंवा म्हटलं ही बयो आहे, ही बयो आहे, ती फटकळ आहे, तिने एवढं भोगलंय. तरी तुकारामाची आवली आणि बयो हे सेम आहे. रादर कुठल्याही ध्येयनिष्ठ त्यागमूर्ती पुरुषांच्या बायका अशाच असतात आणि होतात नंतर भोगून त्यांचं सगळं. सो ना, तुमच्याकडे स्टॉक असेल ना की तुम्हाला पटकन एखाद्या व्यक्तिरेखा सापडते, ती ऑडिशनला तुम्हाला देता येते. आणि आत्ता ज्या ऑडिशन्स होतात, ज्या वेब सिरीजसाठी होतात, सिरियलसाठी, वेब सिरीजसाठी किंवा ॲडव्हर्टायझिंगसाठी ज्या होतात, त्याचं वैशिष्ट्य त्यांना खूप सटल ॲक्टिंग नको असते त्यांना. आपण ना ॲक्टिंग करतो, आपण नाटकवाल्यांचा तो एक मोठा ड्रॉबॅक तिथे ठरतो त्या ऑडिशन्सना. आपण अभिनय करतो, त्यांना प्रचंड और सटल करो असं ते सांगत असतात. म्हणजे ॲक्टिंग नकोच असते त्यांना, की तुम्ही ते आत फक्त कॅरेक्टर फील करा, आत इमोशन्स फील करा, पण दाखवायचा प्रयत्न करू नका, कॅमेरा आपोआप टिपणार. कळलं? नाटकातल्या लोकांचा हा एक तिथे असतो की आपण ना थोडंसं लाऊड होतं आपल्याकडनं नकळत, आणि ते ॲडव्हर्टायझिंगला आणि वेब सिरीजला अजिबात चालत नाही. आणि मग तिथे मग ऑडिशन पास नाही होत आपली मुलं. मग नॉन ॲक्टर्स तिकडे जातात, त्यांना ॲक्टिंग येत नसते. दिग्दर्शक म्हणून तुम्हाला पहिल्या 1 मिनिटामध्ये कलाकारामध्ये काय दिसतं? सिन्सिअरिटी, त्याची कामा प्रतीची निष्ठा. अच्छा, ही मी आधी बघतो, मग पुढचं सगळं होतं. हां, बाकी टॅलेंट कमी कारण आपण एखाद्या माणसाला जेव्हा बोलवतो त्याला त्याच्याबद्दल काहीतरी माहिती असते आधी. फक्त तो किती सिन्सिअर आहे आणि तो त्या कामाला किती वेळ देऊन न्याय देणार आहे, हे पहिल्यांदा मी तरी ते बघतो. की बाबा टॅलेंट, निर्मात्यांचा हिशोब वेगळा असतो, दिग्दर्शक म्हणून माझा हिशोब वेगळा असतो. माझ्यासाठी तो किती सिन्सिअरली करणार आहे हे महत्त्वाचं आहे. मराठी कलाकारांकडे अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे आज हे सगळं इतकं वैभव टिकवून ठेवलेलं गेलंय आणि याच्या पुढे टिकवून ठेवलं जाणार आहे? खूप आहे हो. मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी मातीत जे काय आहे ते, मराठीचं जे महाराष्ट्राचे जे सगळ्या वैभव आहे ते सगळंच आहे. म्हणजे संत परंपरा, मराठी कविता, मराठी साहित्य, मराठीत आधी झालेली महान नेतृत्व, आधी झालेली आदर्श असतो ना, जबाबदारी. शिवाजी महाराजांपासून जरी विचार केला तरी आपल्यावर ते कुठेतरी
त्याचं एक हे असतं की अरे जबाबदारी आहे आपल्यावर, काहीतरी करून नाही चालणार, कळलं हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाटक, मराठी थिएटर्स आहे हो, असं म्हटल्यावर लगेच समोर लगेच हे होतं ना की मराठी थिएटर्स आहे, लगेच बदलतोच दृष्टिकोन. सो ते. आणि तुमच्या बाबतीत अशी एक कुठली गोष्ट ज्याने तुमचं आयुष्य वेगळ्या वाटेवरती गेलं किंवा वेगळा विचार करायला तुम्हाला भाग पाडलं गेलं? खरं तर त्याची वाट बघतोय, पण खरं सांगू असे बरेच टप्पे असतात आयुष्यात, पण माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हिमालयाच्या सावली नाटकाने बदलला. अच्छा. की जेव्हा मी हिमालयाची सावली, मी माझ्या आई वडिलांचा त्याग बघत होतो, त्यांचा संघर्ष बघत होतो, ते सगळं बघत होतो, ठीक आहे. पण मी या क्षेत्रात आल्यानंतर हिमालयाची सावली नाटक करताना मला जाणवलं की मी काय करतोय, मी माझ्यासाठी जगतोय फक्त. मी माझ्या अपयशासाठी, माझ्या यशाने हुरळून जातोय, माझ्या अपयशाने खचून जातोय. मी माझ्या क्षेत्रात माझ्या आई वडिलांनी केलं ते माझ्या क्षेत्रात का नाही करू शकत? मी महर्षी कर्व्याने एवढं मोठं नाही काम करू शकणार, पण त्यांचा आदर्श ठेवून मी का नाही करू शकत माझ्या क्षेत्रात काही? मग मी कार्यशाळा सुरू केली. की म्हटलं अनेक मुलं जी मला त्यावेळेला धडपडत चुकत ना, मग आत्ता तर गरज खूप आहे त्या मुलांना फरखडपणे आरसा दाखवण्याची. आणि मी ते करतो. मी अजिबात त्यांना स्वप्न दाखवत नाही खोटी. पहिल्यांदा परखडपणे तू, आणि स्पष्ट सांगतो, मित्रा वेळ नको घालूस, या क्षेत्रात तुझं काही होणार नाही. आत्ता वाईट वाटेल, अजून 5-6 वर्ष घालवशील इथे, काही होणार नाही, मग नोकरीचं पण वय निघून जाईल. आणि मग मी तिथे ते मिशन म्हणून करतोय. हे मला हिमालया सावलीने बदललं मला, की मी माझ्यासाठी जगतो यार. माझ्यासाठी जगण्यात काय मजा आहे? मी काही कमवेल, बंगली गाड्या काय असतील ते नाही आहेत, पण त्या राहणार आहेत का? उद्या राहणार काय आहे माझं? ह्या टप्प्यावर हे शिकवलंय. अजून पुढे अजून वेगवेगळ्या बरंच काही वेगवेगळ्या टर्निंग पॉईंट्स मिळतील, शिकायला मिळेल. नक्कीच मिळेल सर, कारण तुमचा प्रवास आणि तुमचं जे काम आहे, डेडिकेशन आहे, आणि त्याचबरोबर मी जसं पहिल्यांदा म्हटलं की संवेदनाशील माणूस आहे, आणि तो नक्कीच तुम्हाला या सगळ्या तुम्हाला पाहिजे त्या टप्प्यावरती पोहोचवणार आहे, एवढं नक्की. वेदकडनं खूप खूप शुभेच्छा, आणि परत परत भेटत राहूया नक्कीच. आणि खूप खूप धन्यवाद आज इथे तुम्ही आलात त्याबद्दल. तुम्ही बोललात त्याच्याबद्दल धन्यवाद. एक छोटीशी आठवण भेट, आपले प्रायोजक डोंबिवली नागरी सहकारी बँक यांच्यातर्फे एक छोटीशी आठवण भेट देतोय. अरे वा, बँकेकडून आहे म्हणजे काहीतरी महत्त्वाची असणार. ओ, पेनफुल गिफ्ट आहे. थँक्यू. मस्त. विशेष आभार श्रीकृष्ण शिक्षण मंडळ यांचे, त्याचप्रमाणे चोगले हायस्कूल आणि श्री संजय डहाळे सर यांचे खूप खूप आभार. तर आज आपण भेटलो लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्री राजेश देशपांडे यांना, आणि प्रवास ऐकला, किस्से ऐकले, काय करायला हवं अभिनयाच्या क्षेत्रामध्ये, काय करायला नको, हे सुद्धा सरांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितलंय. आणि त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्याच्यावर ज्यांना अभिनेता व्हायचंय, अभिनेत्री व्हायचंय, त्यांनी हा पॉडकास्ट अगदी आवर्जून ऐका, कारण त्यातून तुम्हाला एक दिशा मिळणार आहे, मार्गदर्शनसुद्धा मिळणार आहे. भेटत राहूया अशाच अनेक मान्यवर व्यक्तींना ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये खूप भरीव कार्य केलं आहे, कार्य करतायत आणि दिशादर्शक, मार्गदर्शक म्हणून काम करतायत. वेद भेटच्या या सगळ्या पॉडकास्टना जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण आज ह्या सगळ्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे. एक उत्तम मार्गदर्शक, एक उत्तम पिढी घडवू शकतो, आणि हे आजच्या या पॉडकास्टमधनं आपल्याला नक्की ऐकायला मिळेल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.